नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मसूरकर. आजचा एपिसोड सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो. कधी रात्री शांतपणे विचार करताना तुमच्या मनात आलंय का, माझ्याच नशिबात ही कमतरता का, मला हे का मिळाले नाही, किंवा माझं आयुष्य परफेक्ट का नाही? जर असा विचार तुमच्या मनात कधी आला असेल तर आजचा हा पॉडकास्ट खास तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण अशा एका सत्यावर बोलणार आहोत जे समजल्यावर तुमच्या मनातील तक्रार कायमची निघून जाईल आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. मित्रांनो, निसर्गाकडे कधी बारीक लक्ष देऊन पाहिलंय का? देवाने या जगात कोणत्याही एका गोष्टीला संपूर्ण किंवा परिपूर्ण बनवलेच नाही. विचार करा, देवाने उसाला अफाट गोडवा दिला पण त्याला फळ दिले नाही. सोन्याला अप्रतिम चमक दिली पण त्याला सुगंध दिला नाही. चंदनाला स्वर्गीय सुगंध दिला पण त्याला फुले दिली नाहीत. समुद्राला अथांग विशालता दिली पण त्याचे पाणी खारे ठेवले. नदीला पिण्यायोग्य गोड पाणी दिले पण तिला एका जागी थांबण्याचे स्थैर्य दिले नाही. कमळाला पवित्रतेचा मान दिला पण त्याला चिखलात फुलवले. सूर्याकडे अफाट प्रकाश आणि ऊर्जा आहे पण शीतलता नाही, तर चंद्राकडे शीतलता आहे पण स्वतःचा प्रकाश मात्र नाही. विद्वानाला ज्ञान दिले पण कदाचित अथांग संपत्ती नाही, आणि पराक्रमी राजाला सामर्थ्य दिले पण दीर्घायुष्य दिले नाही. विचार करा, जेव्हा निसर्गातील इतक्या महान गोष्टी अपूर्ण आहेत तर आपण तर साधे माणूस आहोत. यावर मला एक फार सुंदर आणि डोळे उघडणारी गोष्ट आठवते. एका गावात एक पाणक्या राहायचा. तो दररोज नदीवरून 2 मोठ्या मडक्यामध्ये पाणी भरून मालकाच्या घरी न्यायचा. त्या 2 मडक्यापैकी एक मडके अगदी परफेक्ट म्हणजे अखंड होते, तर दुसऱ्या मडक्याला एक लहानसा तडा गेलेला होता. दररोज नदीवरून मालकाच्या घरापर्यंत जाईपर्यंत अखंड मडक्यातले सगळे पाणी तसेच राहायचे, पण तडा गेलेल्या मडक्यातून अर्धे पाणी रस्त्यातच सांडायचे. त्यामुळे अखंड मडक्याला स्वतःचा खूप अभिमान वाटायचा, तर तडा गेलेल्या मडक्याला स्वतःची खूप लाज वाटायची. शेवटी एके दिवशी न राहून त्या तडा गेलेल्या मडक्याने पाणक्याची माफी मागितली. मला माफ कर, माझ्या तड्यामुळे तुझ्या कष्टाचे पूर्ण फळ तुला मिळत नाही, मी अपूर्ण आहे. त्यावर तो पाणक्या हसला आणि म्हणाला, माझ्या मित्रा, आज आपण नदीवरून परत जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजू नीट लक्ष देऊन बघ. जेव्हा ते परत निघाले तेव्हा त्या मडक्याने पाहिले की रस्त्याच्या ज्या बाजूने ते चालत होते तिकडे सुंदर रंगीबेरंगी फुले फुलली होती. पाणक्या म्हणाला, मला तुझ्या तड्याबद्दल आधीपासूनच माहीत होतं, म्हणून मी तुझ्या बाजूच्या रस्त्यावर फुलांच्या बिया पेरल्या होत्या. रोज नदीवरून येताना तुझ्या तड्यातून ठिबकणाऱ्या पाण्यानेच ही फुले फुलली. जर तू अखंड असतास तर हे सौंदर्य कधी निर्माण झाले नसते. मित्रांनो, आपल्या आयुष्यातला तडा किंवा आपली अपूर्णता ही सुद्धा या मडक्यासारखीच असते. देवाने त्या कमतरतेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात काहीतरी सुंदर पेरलेले असते. आपली अपूर्णताच नकळतपणे कोणाच्या तरी आयुष्यात आनंद फुलवत असते. आता अनेकदा लोक मला विचारतात, सुरेशजी, मग आमच्या कुंडलीचं काय? कुंडलीत दोष का असतात? सगळेच ग्रह शुभ का नसतात? याचे उत्तर ज्योतिषशास्त्रात फार सुंदर दिले आहे. आपली जन्मपत्रिका ही केवळ ग्रहांची मांडणी नाही, तर ती तुमच्या आत्म्याचा एक कॉस्मिक मॅप आहे. ज्योतिषशास्त्र सांगते की जगात एकाही व्यक्तीची कुंडली 100% परिपूर्ण नसते. जर एखाद्याच्या कुंडलीत 5व्या स्थानात अथांग बुद्धिमत्ता मिळत असेल तर 10व्या किंवा 11व्या स्थानात संघर्षाचे ग्रह असू शकतात.
जर धनयोग खूप मोठा असेल तर आरोग्याच्या किंवा नात्याच्या भावात काही आव्हाने असू शकतात. पण हे दोष किंवा ही आव्हाने का असतात माहिती आहे? ही कोणतीही शिक्षा नाही, हा निसर्गाचा बॅलन्सिंग ॲक्ट आहे. जर कुंडलीतील सगळेच ग्रह अनुकूल असते तर माणसाचा अहंकार आकाशाला भिडला असता. कुंडलीतील आव्हानात्मक ग्रह माणसाला नम्र बनवण्यासाठी आणि कर्माची खरी किंमत शिकवण्यासाठी असतात. आता याच गोष्टीकडे मानसशास्त्राच्या नजरेतून पाहूया. सायकोलॉजीमध्ये एक संकल्पना आहे, द सायकोलॉजी ऑफ इम्परफेक्शन. जेव्हा एखादी व्यक्ती मला सगळं परफेक्ट हवे या हट्टाला धरून बसते तेव्हा तिची वाटचाल नैराश्य आणि चिंतेकडे जाते. पण जेव्हा माणूस स्वीकारतो की माझ्याकडे काही गोष्टी कमी आहेत तेव्हा त्याच्या आत लढण्याची ताकद आणि इतरांबद्दल सहानुभूती निर्माण होते. विचार करा, जर तुमच्याकडे कधीच कशाचीच कमतरता नसती तर तुम्हाला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव कशी झाली असती? आयुष्यातील अभाव हीच ती गोष्ट आहे जी माणसाला जमिनीशी जोडून ठेवते. ही अपूर्णताच माणसाला नम्र बनवते, कृतज्ञ बनवते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणूस म्हणून जिवंत ठेवते. म्हणून मित्रांनो, उद्या जेव्हा तुम्ही आरशात पाहाल किंवा स्वतःच्या आयुष्याचा विचार कराल आणि मनात येईल की माझ्याकडे हे नाही, तेव्हा तक्रार करू नका. स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही अपूर्ण आहात, म्हणूनच तुम्ही अद्वितीय आहात. निसर्गाने जसे सोन्याला चमक आणि चंदनाला शीतलता देऊन आपापल्या जागी मोलाचे बनवले आहे, तसेच देवाने तुमच्यातही काहीतरी खास दिले आहे. जे नाही त्याबद्दल रडण्यापेक्षा जे दिले आहे त्याबद्दल कृतज्ञ व्हा. लक्षात ठेवा, परिपूर्ण असणे हे देवाचे लक्षण आहे, पण अपूर्ण राहूनही सुंदर जगणे हे मानवाचे भाग्य आहे. आजच्या या एपिसोडमध्ये इथेच थांबतो. आजचा हा विचार आणि ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये किंवा मेसेज करून नक्की सांगा. हा पॉडकास्ट तुमच्या अशा एका मित्राला नक्की शेअर करा ज्याला स्वतःच्या आयुष्यात थोड्या प्रेरणेची गरज आहे. मी सुरेश मसूरकर तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया मनाचा गाभाराच्या पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विचारासह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोमंतक.